जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8 ज्ञानदशक मायोद्भव नाम समास तिसरा सूक्ष्म आशंका नाम श्रीराम अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसशी काही तथापि सांगो जेणे काही संशय नुरे दोरी करितान भुजंग जळा करितान तरंग मार्तंडान करितान चांग मृगजळ वाहे कल्पने करितान स्वप्न दिसे शिंपी करितान रूपे भासे जळांग करितान गारवसे निमिष ऐक माती करितान भिंती झाली सिंधू करितान लहरी आली तिळांकरिता पुतळी दिसो लागे सोन्याकरिता अलंकार तंतू करिता झाले चीर कासवाकरिता विस्तार हातापायांचा तूप होते तरी थिजले तरी करितान मीठ झाले बिंबा करितान बिंबले प्रतिबिंब पृथ्वी करितान झाले झाडा करितान छाया वाढ धातू करितान पवाड उंच नीच वर्णाचा आता असो हे दृष्टांत अद्वैतास कैचे द्वैत द्वैत विणे अद्वैत बोलितांच नाही भासा करितान भास भाषे दृश्यांकरिता दृश्य दिशे अदृश्यास उपमा नसे म्हणून निरुपम कल्पने विरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्र फणी तेणे केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू तयापासून विस्तारू सकळच झाला ऐशी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोचे जाणावा चतुरी मूळ पुरुष त्या मूळ पुरुषाची ओळखण ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आले कार्यकारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते हे उघड बोलता नाही मोडो पाहतो उपाय एरवी हे पाहता काय साच आहे देवापासून सकळ झाले हे सर्वांस मानले परी त्या देवास ओळखिले पाहिजे की सिद्धांचे जे निरूपण ते साधकांस न माने जाण पक्व नाही अंतकरण म्हणून या अविद्या गुणे बोली जे जीव माया गुणे बोली जे शिव मूळ माये गुणे देव बोली जेतो म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे मूळ माया तोची मूळ पुरुष तोची सर्वांचा ईश अनंत नामी जगदीश तयाशीच म्हणावे अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली ऐश्या वचनाची खोली विरळा जाणे ऐशे अनिर्वाच्य बोलीजे परी हे स्वानुभवी जाणीजे संत संगे विण नुमजे काही केल्या माया तोची मूळ पुरुष साधकांना मने हे निशेष परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे नामरूप माये लागले तरी हे बोलणे नीटची झाले येथे श्रोती अनुमानिले कासयाशी आता असो हे सकळ बोली मागील शंका राहिली निराकारी कैशी झाली मूळ माया दृष्टी बंधन मिथ्या सकळ परी तो कैसा झाला खेळ हेचे आता अवघे निवळ करू दाऊ आकाश असता निश्चळ मध्ये वायू झाला चंचळ तैशी जाणावी केवळ मूळ माया रूप वायूचे झाले तेणे आकाश भंगले ऐशे सत्य मानले न वचे की कदा तैशी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली याने दृष्टांते फिटली मागील आशंका वायू नव्हता पुरातन तैशी मूळ माया जाणस यासाच म्हणता पुन्हा लीन होय होत असे
वायुरूपे कैसा आहे तैशी मूळ माया पाहे, भासे परी ते न लाहे रूप तयेचे. वायो सत्य म्हणो जाता परी तो नये दाखविता, तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे. तैशी मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारली असे माया अविद्या. जैसे वायोचे नियोगे दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायेच्या संयोगे तैसे जग. गगनी आभाळ नाथिले अकस्मात उद्भवले, मायेचेनी गुणे झाले तैसे जग. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले येथे तैशिया परी. परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चळता, वाटे परी ते तत्वता तैशीच आहे. तैसे मायेकरिता निर्गुण, वाटे झाले सगुण, परी ते पाहतान संपूर्ण जैसे तैसे. आभाळ आले आणि गेले, आभाळ आले आणि गेले, तरी गगन ते संचले. तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म, नभमाथान लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म. ऊर्ध्व पाहतान आकाश, निळिमा दिसे सावकाश, परी तो जाणीजे मिथ्या भास भासलासे. आकाश पालथे घातले चहूकडन आटोपले, वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळेचे असे. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म. रथ धावतान पृथ्वी चंचळ, वाटे परी ते असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. आभाळांकरितान भयंक, वाटे धावतो निशंक, परी ते अवघे माईक आभाळ चळे. झळे अथवा अग्निज्वाळ, झळे अथवा अग्निज्वाळ, तेणे कंपित दिशे अंतराळ, वाटे परी ते निश्चळ जैसे तैसे. तैसे स्वरूप हे चंचले, असतान वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेशी गमले, परी ते मिथ्या. दृष्टी बंधनाचा खेळ, तैशी माया चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैशी तैसी. ऐसी वस्तू निरावेव, माया दाखवी अवेव, इचा ऐसाच स्वभाव नाथिलेची हे. माया नाथिलेच हे, माया पाहतान मुळीच नसे, परी हे साचा ऐशी भासे, उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे. ऐशी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, अहम ऐशी स्फूर्ती झाली तेची माया. गुणमायेचे पवाडे निर्गुण हे, काहीच न घडे, परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी. जैशी दृष्टी तरळली, तेणे सेनाच भासली, पाहतान आकाशीच झाली, परी ते मिथ्या. मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाढाल सांडूनिया. तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायूची गती, तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. मूळ मायेचे चळन, तेची वायूचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तीच जाण, जडत्वा पावली. ऐशी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेशी. मूळ मायेचे लक्षण, तेची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखण सूक्ष्म दृष्टी. आकाश वायू वेण, इच्छा शब्द करी कोण, इच्छा शक्ती तेची जाण तेज स्वरूप. मृदपण तेची जळ, जडत्व पृथ्वी केवळ, ऐशी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी. एक एक भूतांपोटी पंचभूतांची राहटी, सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता. पुढे जडत्वास आली, तरी असती कालवेली, ऐशी माया विस्तारली पंचभूतिक. मूळ माया पाहतांमुळी, अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पांचची भूते.
श्लोक स्वर्ग मृत्यू पाताले वा यत्किंचित् चराचरं सर्व पंचभूतकं राम षष्ठम किचिन्न दृष्टते सत्य स्वरूप अधि अंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया येथे उठिली अशंका सावध होऊन ऐका पंचभूते झाली एका तमगुणापासून मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐशी अशंका हे श्रोती घेतली मागा ऐशे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिले पुढले समाशी इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा। जय जय रघुवीर समर्थ। पुढचा समास आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल। तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि ह्याच्यात काय दिले मूळ माया कुठली त्याच्यावर दिले। याच्यात खूप सुंदर दिलं समास समर्थाने, खूपच सुंदर आहे। सूक्ष्म आशंका, सूक्ष्म म्हणजे मुळात खाली एकदम मुळाकडे जाणे, पूर्ण सूक्ष्मता मुळाकडे जाणं, त्याचा तो अभ्यास करणं किंवा त्याच्यावर निरूपण किंवा त्याच्यातून श्रवण करणं। म्हणजे कोण निर्माण करता कोण ह्याच्यामध्ये का आला आता निर्माण करता कोणी निर्माण केली, मूळ माया कोणी निर्माण केली ह्याच्यामध्ये आहे। खूप छान दिले समर्थन। तर पुढच्या समास पाहिजे असेल तर ह्या समासाला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय।